बारामती वालचंद नगर ही एस टी वेगानं रस्त्याने धावत होती आणि काही प्रवासी बाहेरचा निसर्ग खिडकीतून निहाळण्यात अगदी गुंग होती आणि काही प्रवासी डुलकीच्या अधीन झालेले होते. आणि अशातच मित्रांनो, अशातच या एस टीमध्ये धुमचक्री झाली. एक कोयताधारी इसम दुसऱ्या एका इसमावर तो कोयता उगारून वार करत होता. एसटीमध्ये गडबड झाली, गोंधळ झाला, आरडाओरड झाला. आता नेमकी ही घटना काय आहे, नेमकी ही घटना कशी घडली ते आपल्याला पाहायचंय. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये. त्यामुळं नेमकी घटना काय आहे, ही सत्य घटना काय आहे हे पाहण्यासाठी मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर मात्र करायला विसरू नका. नेमकं आता ही मी जे अगोदर बोललो त्याच्यावर तुमच्या लक्षात आलेलं आहे की नेमकी घटना काय आहे. तर मंडळी, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत. या सत्य घटनेचं नाव आहे कोयता गँग पोहोचली बारामतीत. म्हणजे आत्तापर्यंत ती पुण्यामध्येच आपण ऐकत होतो, पण आता ती बारामतीत कशी पोहोचली ते आपल्याला पाहायचे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. दिवस होता 31 ऑगस्ट 2025 आणि बारामती वालचंद नगर ही एस टी या दिवशी वेगानं वालचंद नगरकडे निघालेली होती आणि याच एस टीमध्ये बसल्या होत्या वर्षा रामचंद्र भोसले. आता या वर्षा रामचंद्र भोसले निघाल्या होत्या आपल्या वालचंद नगरला माहेर असलेल्या माहेरी आणि त्या माहेरी जायचं म्हणजे अत्यंत खुश होत्या. कारण प्रत्येक स्त्री माहेरी जायचं म्हटलं की खुश असतेच. म्हणजे आज तिला जीवाभावाची माणसं भेटणार होती, आज त्यांना आपली माहेरची माणसं भेटणार होती आणि माहेरच्या काही बच्चे कंपनींसाठी या वर्षा भोसलेंच्या पर्समध्ये काही खाऊचे पुडे देखील होते. त्या आता वाट पाहत होत्या की आता कधी ही एस टी एकदा वालचंद नगरला पोहोचेल आणि मी माझ्या माहेरामध्ये जाईल. आता वर्षा या एस टीमध्ये ज्या सीटवर बसलेल्या होत्या नेमका त्याच सीटच्या पाठीमागे एक 23 वर्षाचा युवक बसलेला होता आणि त्याचं नाव होतं अविनाश सगर. आणि अचानक काय झालं, एस टीने वेग घेतलेलाच होता, पण अचानक काय झालं की या अविनाश सगरने आपल्या जवळ असलेल्या कोयत्याने बाजूच्या सीटवर बसलेला जो काही युवक होता पवन गायकवाड, या पवन गायकवाडवर कोयत्याने वार करायला सुरुवात केली. मंडळी, एस टीमध्ये अगदी गडबड झाली, धुमचक्री सुरू झाली, सगळ्यांची धावपळ सुरू झाली आणि काही प्रवासी तर एस टीच्या पाठीमागच्या दरवाजातून, पाठीमागच्या खिडकीतून, चालत्या गाडीतून उड्या मारून पळून गेली. एस टीमध्ये खूपच मोठा गोंधळ झालेला होता आणि हे नेमका हा गोंधळ चालू होता या वर्षा बसलेल्या होत्या त्याच्या पाठीमागच्या सीटवर. सगळी प्रवासी सर्व जे काही होते ते अगदी भयभीत झालेले होते. परंतु एस टीचा जो चालक आहे त्या चालकाला समोरच्या जो काही आरसा असतो त्या आरशामधून ही सगळी गडबड दिसली आणि प्रसंगावधान साधून या चालकाने एस टी एका पुलावर थांबवली. मंडळी, जशी एस टी थांबली तसा हा जो काय पवन गायकवाड होता की ज्याच्यावर हे कोयत्याचे वार होत होते तो या एस टीतून बाहेर आला आणि तो रस्त्याने धावत सुटला. आणि त्याच्याच बरोबर एस टी थांबल्यानंतर एस टीमधले जे काही प्रवासी होते तेही सैरा वैरा अगदी रस्त्याने धावत सुटले. आणि या प्रवाशांमध्ये एक व्यक्ती होती आणि ती होती वर्षा भोसले. याही जीवाच्या भीतीने एस टीतून उतरल्या आणि त्याही या लोकांबरोबर सैरावैरा धावू लागल्या. आज काय झालं की पवन गायकवाड तो कदाचित सुटला, पण परमेश्वरानं घाला घातला तो कुणावर, या वर्षा भोसलेंवर. तो घाला कसा घातला नेमका तेच आपल्याला पाहायचं या व्हिडिओतून मंडळी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ह्या वर्षा पळत होत्या, रस्त्याने धावत होत्या, पण कुठेतरी काहीतरी पायाला ठेच लागून या वर्षा पडल्या आणि त्या गंभीर त्यांना दुखापत झाली. त्या जागी पडल्यानंतर त्या जागीच बेशुद्ध झाल्या आणि गंभीर दुखापत झाली. इन बिटवीन म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये फोनाफोनी झाली, पोलीस तिथे आले आणि पोलिसांनी या वर्षांना बारामतीच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु मार होता तो डोक्याला होता. मित्रांनो, डोक्यात मध्ये असलेला मेंदू, त्या मेंदूतून वर्षांचा रक्तस्राव सुरू होता आणि हा रक्तस्राव पाहून तिथल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी असा सल्ला दिला की यांना पुण्याला हलवा, इथं त्याच्यावर उपचार होणार नाहीत, पुण्याला एखाद्या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करा, तिथे त्यांच्यावर उपचार होतील, कारण या वर्षांची प्रकृती अतिशय गंभीर होती. ज्या वेळेला या वर्षा भोसलेंना पुण्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तोपर्यंत त्या बेशुद्ध होत्या. म्हणजे जसं पडल्या त्या बेशुद्ध झाल्या तसं पुढं त्यांना काय झालं काहीच माहीत नाही. तिथं त्या बेशुद्धच होत्या. पण झालं काय मंडळी की पुणे शहरामध्ये ही जी काही कोयता गँगची दहशत आहे, या दहशतीचं एक मॉडेल आज बारामती शहरामध्ये घुसलं होतं आणि याच मॉडेलमुळं जीव गेला होता तो निरपराध वर्षाचा. याच कोयता गँगच्या त्या हल्लेखोर माथेफिरू जो हल्लेखोर आहे, त्या हल्लेखोरामुळं ही जी काही परिस्थिती आज निर्माण झाली होती वर्षाची, तो या अविनाश सगरमुळं झाली होती. 6 ऑगस्ट 2025 रोजी या वर्षा भोसलेंनी या कोयता गँगशी दहशतीमुळे किंवा त्या कारणामुळं आपल्याला आज प्राण गमावावा लागला होता. वर्षा भोसले यांची आज प्राणज्योत मावळली होती. मित्रांनो, ह्या कोयता गँगचं जे काही समजा सर्वे जर केला पुणे शहरात आणि आजूबाजूला जर आपण सर्वे केला तर या सर्वेमध्ये कोयता गँगमुळं किंवा कोयत्यामुळं मरणाऱ्यांची संख्या शेकडोमध्ये जाईल हे नक्कीच सर्वे केला तर. आता ही कोयता गँग किंवा हे काही कोयत्याने जे काही वार होतात, हल्ले होतात, हे कधी थांबणार? हे तर आता पसरत चालले, थांबत नाही आहेत, पसरत चाललेलं आहे. मित्रांनो, त्याच्यामुळं निष्पाप जीव जातात, जसा आज या वर्षा भोसलेंचा जीव गेला. तर अविनाश सगर आणि पवन गायकवाड यांची जी काही दुश्मनी होती, त्यांच्या दुश्मनीमध्ये आज एका निष्पाप महिलेचा जीव गेला. या नोटवर मित्रांनो, मैत्रिणींनो, आज मी इथेच थांबतोय. पाहत राहा, पुन्हा येतोय मी पुढच्या येणाऱ्या गुरुवारी. तोपर्यंत पाहत राहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल आणि यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.